वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. श्रोते हो, आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या अनुषंगानं महिलांना कायदेविषयक संरक्षण कसं मिळतं, त्यासाठी महिलांनी कशा पद्धतीनं एकमेकींना मदत केली पाहिजे, कायदेविषयक ज्ञान घेण्यासाठी कोणाला कसं आणि कधी भेटलं पाहिजे, याबद्दलची माहिती कशी करून घेतली पाहिजे, या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आज आपण एका मुलाखतीमधून जाणून घेणार आहोत. चला तर ऐकूया महिलांना कायदेविषयक संरक्षण याविषयी डॉक्टर पूजा नरवाडकर यांची प्रेरणा साठे यांनी घेतलेली मुलाखत. नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणीनो. वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये महिला दिनाचं औचित्य साधून आज आपल्या भेटीला स्टुडिओमध्ये आलेले आहेत सौ डॉक्टर पूजा नरवाडकर मॅडम, ज्या भारती विद्यापीठाचं न्यू लॉ कॉलेज आहे सांगलीमध्ये, त्या कॉलेजमध्ये गेली 24 वर्ष प्रिन्सिपल म्हणून काम पाहत आहेत. याआधीही त्यांनी वकील म्हणून 10 वर्ष काम केलेलं आहे. एकूणच संपूर्ण कायद्याचा अभ्यास असणाऱ्या एका हुशार व्यक्तिमत्वाला आज आपण भेटणार आहोत, ज्यांच्याकडून महिलांना संपूर्ण कायद्याविषयीचं ज्ञान आणि जाणीव जागृती कशी व्हावी याविषयीचं ज्ञान मिळणार आहे. तर सर्वप्रथम स्टुडिओमध्ये आपण मॅडमचं स्वागत करूया. नमस्कार मॅडम. नमस्कार. नरवाडकर मॅडम, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. आता खरं तर महिला दिनाचं औचित्य साधून आपण कायद्याविषयी बोलणार आहे, पण तरी सुद्धा कायदा म्हटलं की खूप मोठी चौकट बघायला मिळते. तर सुरुवातीलाच मला असं विचारायचं आहे की महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात खूप नवनवीन कायदे आलेले आहेत, पण या सगळ्याच कायद्यांचं ज्ञान महिलांना व्हावं किंवा याविषयीची माहिती महिलांना व्हावी, त्यासाठी वेगळं काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नाही, आता तुम्ही म्हटलात ते अगदी बरोबर आहे की कायदा म्हणलं की पहिल्यांदा कायदा हा अतिशय क्लिष्ट असतो आणि कायदा क्लिष्ट जसा असतो तसाच कायद्यांची व्याप्ती एवढी मोठी आहे की आपल्याला सर्वसामान्य माणूस म्हणून कायदा माहिती होईल का, किंवा आपल्याला कायदा नक्की आपल्याला माहिती करून घ्यायचा असेल तर ते खूप अवघड आहे का, असे अनेक गैरसमज आहेत. तर ह्या पहिल्यांदा गैरसमजातून आपण बाहेर येऊया की महिलांच्या विषयात असणारे कायदे किंवा एकूणच ओव्हरऑल कायद्यांची व्याप्ती ही खूप प्रचंड आहे. पण कायदा म्हणजे खूप काहीतरी अवघड गोष्ट आहे असं काही नाही आहे. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कायदा म्हणजे काय, तर जनरली ज्याला आपण कॉमन सेन्स म्हणतो की एखादा मनुष्य एखाद्या परिस्थितीमध्ये कुठलं योग्य आणि अयोग्य ह्यापैकी जी गोष्ट योग्य समजतो तीच खरं सांगायचं तर कायद्याच्या दृष्टिकोनातून बांधणी केलेला तो एक नियम असतो. बरोबर. म्हणून कायदा खूप अवघड असतो, क्लिष्ट असतो किंवा शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये हे जे काही गैरसमज आहेत, या गैरसमजांच्यामुळे साधारणपणे कायद्याच्या बाबतीमध्ये खूप सारे गैरसमज तयार होत आहेत आणि लोक कायद्यापासून 4 हात लांब पडायला बघतात. पण असं करायला नाही पाहिजे, कारण कायदा हा खरं सांगायचं तर आपल्याला माणूस म्हणून जगत असताना लोकशाहीच्या आपल्या ह्या देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं जर आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्था असेल तर आपलं जीवन अगदी सहज, सुलभ आणि अतिशय चांगलं होऊ शकतं. त्यामुळं कायदा हा अतिशय आवश्यक आहे. तुम्ही विचारलेला जो प्रश्न होता की रोज नवीन नवीन कायदे येत आहेत, अगदी बरोबर आहे, रोज नवीन नवीन कायदे येत आहेत. पण आता हे सगळे महिलांना माहिती व्हावं ह्यासाठी काय केलं पाहिजे? कसं आहे, कायदा माहिती करून घेण्याच्या दृष्टिकोनातून 2 पातळीवरती आपल्याला विचार करावा लागेल. एक आहे वैयक्तिक पातळीवरती, दुसरं आहे सामूहिक पातळीवरती. आता वैयक्तिक पातळीमध्ये कसं, तर बरेचदा असं म्हटलं जातं की एम्पॉवर्ड विमेन दे शुड एम्पॉवर द वर्ल्ड. म्हणजे कसं की जी स्त्री सक्षम झालेली आहे तिनं इतर स्त्रियांना सक्षम करण्यासाठी काम केलं पाहिजे. ज्यांना ज्ञान आहे त्यांनी ते ज्ञान लोकांच्या पर्यंत पोहोचवलं पाहिजे, ज्या माध्यमातून ज्या लोकांना कायदा माहिती नाहीये त्या लोकांना तो कायदा माहिती होऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे मी तर असं म्हणेन की अनेकदा महिलांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की ज्या महिला अगदी बरेचदा घरात असतात किंवा अतिशय ज्यांच्याकडे वेळ आहे किंवा काय, ज्या स्क्रीनवरती खूप दिसतात किंवा ज्याला आपण म्हणूया की मोबाईलच्या स्क्रीन टाईम ज्यांच्याकडे भरपूर वापरला जात असतो, तर त्यातला काही वेळ जर आपण महत्त्वाचे महिलांच्यासाठी हक्क सांगणारे किंवा महिलांच्यासाठी असणारे उपयुक्तता सांगणारे, योजना सांगणारे असे काही कायदे, अशा काही गव्हर्नमेंटच्या स्कीम्स, अशा गोष्टींच्याकडे जर आपण थोडासा वेळ दिला तर सहजी आपल्याला कायदे माहिती होऊ शकतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की जे आपल्या देशामध्ये जी एक नॅशनल लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी म्हणजे राष्ट्रीय विधी सेवा एक संघटना आहे, त्या संघटनेच्या अंतर्गत महाराष्ट्राची देखील एक विधी सेवा संरक्षणाची एक व्यवस्था आहे आणि तीच प्रत्येक ठिकाणी जिल्हा स्तरावरती देखील डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी किंवा ज्याला आपण जिल्हा विधी सेवा प्राधिकरण म्हणतो, त्यांच्या मार्फत अनेकदा अनेक कायद्यांच्या बाबतीमध्ये लोकांना माहिती करण्याच्या दृष्टिकोनातून अनेकदा कायद्यांच्या बाबतीत शिबिरं घेतली जातात. ती अतिशय मोफत असतात, कोणताही त्यासाठी पैसा खर्च करायचा नसतो.
आणि समजा आपल्याला जर एखादी अडचण असेल तर त्या अडचणीच्या बाबतीत किंवा आपल्याला एखादा कायदा माहिती करून घ्यायचा असेल तर प्रत्येक विधी महाविद्यालयामध्ये देखील असं मोफत कायदेविषयक सहाय्य सल्ला कक्ष असतं की ज्या कक्षाकडे देखील येऊन आपण अशी माहिती घेऊ शकता. म्हणजे पहिल्यांदा असं म्हणायला हरकत नाही की वैयक्तिक पातळीवरती आपल्याला एक जागरूक नागरिक व्हायचं असेल तर प्रत्येक माणूस, मग ती स्त्रीच असली पाहिजे असं नाही, स्त्री असू दे पुरुष असू दे, त्या सगळ्यांनाच कायद्याची साक्षरता जी आहे ती असली पाहिजे. आणि दुसरा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे सामूहिक पातळीवरती. आता सामूहिक पातळीवरती कसं म्हणता येईल की अनेक संघटना आहेत, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की विधी सेवा प्राधिकरण आहे, यांच्या माध्यमातून ज्यावेळेला असे मोफत विधीच्या संदर्भामध्ये साक्षरतेचे शिबिरं घेतली जात असतात त्यावेळेला एखादा कायदा मला काय करायचा आहे किंवा मला भविष्यात गरज पडली तरच मी कायदा कुठला आहे तो समजून घेईन, ही भूमिका न ठेवता जर आपण प्रोएक्टिव्ह अप्रोच त्या बाबतीमध्ये ठेवला आणि जर आपल्याला हा कायदा माहिती असल्यामुळं एक नागरिक म्हणून आपल्याला भविष्यामध्ये खूप चांगलं फायदा होणार आहे असं वाटत असेल तर प्रत्येक नागरिकानं खरं म्हणजे कायदा माहिती करून घ्यायला पाहिजे. खूप सुंदर आता माहिती सांगितलीत मॅडम. म्हणजे बऱ्याच प्रश्नांची उकल या एका उत्तरामधून झालेली आहे की फक्त गरज असेल तेव्हाच मला माहिती करून घ्यायचं आहे किंवा तेव्हाच मी कायदा जाणून घेईन असं न म्हणता सर्वसामान्य सर्वच व्यक्तींना कायद्याविषयी थोडीफार तरी माहिती असायला पाहिजे. तर आता पुरुषांच्या बरोबरीनं महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वीपणे आपलं कार्य करतायत हे आपण बघतोय. पण तरी सुद्धा जर एका समान वागणुकीच्या दृष्टीने जर विचार करायचा म्हटलं तर स्त्रीला कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय सध्या? आता स्त्रियांना कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय म्हणत असताना आपण आपल्या भारतीय संस्कृतीचा थोडासा मागोवा घेतला तर हरकत नाही की ज्या वेळेला आपण असं बघूया की राष्ट्रपुरुष शिवाजी महाराजांना घडवणारी जी होती ती पण जिजाऊ होती किंवा विद्वत्तान प्रकांड पंडित अशा गार्गी मैत्री ज्या वैदिक काळामध्ये होत्या त्या होत्या, रझिया सुलतान असतील किंवा लढाऊ प्रवृत्तीच्या होत्या किंवा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर होत्या, तारा राणी होत्या. या सगळ्या स्त्रियांनी देखील त्यांच्या काळामध्ये असणारी जी आव्हानं होती त्या आव्हानांना सामोरं जातच त्यांनी स्वतःचा विकास करून घेतलेला होता. म्हणजे आज असं कुठंच म्हणता येणार नाही की फक्त स्त्रियांच्या पुढे आव्हानं आहेत, पुरुषांच्या पुढे आव्हानं नाहीत. हा, स्त्री म्हणून कुठेतरी का विना काही बाबतीमध्ये त्यांच्या पुढची आव्हानं जी आहेत ती आव्हानं समस्यांचं रूप घेताना दिसतात. पण मग तसं बघायचं म्हणलं तर आधुनिक काळामध्ये देखील प्रशासकीय सेवेमध्ये काम करणाऱ्या किरण बेदी असतील किंवा आणखीन अरुंधती घोष असतील, सुधा मूर्ती असतील, ह्या स्त्रियांकडे बघितलं तर असं लक्षात येतं की त्यांनी देखील त्यांच्या समाजातल्या किंवा त्यांच्या आसपास त्या वेळामध्ये असणाऱ्या ज्या समस्या होत्या किंवा आव्हानं होती त्याला मात करूनच त्या पुढे आलेल्या आहेत. म्हणजे तसं बघायला गेलं तर समानतेच्या वागणुकीच्या दृष्टीने विचार करताना येणारी जी आव्हानं आहेत ती शतकानुशतकं अंगवळणी पडलेल्या ह्या पुरुषसत्ताक पद्धतीमध्ये, मनोवृत्तीमध्ये आणि स्त्रियांच्या बाबतीमध्ये दुय्यम दर्जानं वागणूक स्त्रीला देण्याच्या बाबतीमध्ये ती सर्वत्र दिसती. आणि ही सामाजिक मानसिकता जी आहे ती अनेक कायदे करून देखील आज पूर्णपणे ज्याच्यातून आपण बाहेर आलोय असं म्हणता येणार नाही. त्यामुळं ह्यासाठी एक असं म्हणता येईल की समाजाची मानसिकता बदलेपर्यंत मी तशीच थांबू आणि नंतर मग माझी कुठेतरी प्रगती होईल असा विचार न करता स्त्रियांनी आपापल्या कोशातून बाहेर पडून स्वतःची मानसिकता अशी घडवली पाहिजे की मी जे करीन ते सर्वस्वी आव्हानांना तोंड देत मी मला स्वतःला सिद्ध करीन. अच्छा, आता तुम्ही एक उदाहरण खूप छान दिलं की शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या जिजाऊ माताच होत्या आणि त्यांनी तर दांडपट्ट्याचं सुद्धा शिक्षण शिवाजी महाराजांना दिलेलं होतं, ढाल तलवार सुद्धा त्यांना चालवायला शिकवलेली होती. म्हणजे स्वतःही त्या त्यांना शिकवत होत्या. म्हणजे फक्त त्यांनी दुसऱ्यांकडून त्यांना ज्ञान दिलं असं नाहीये. तर तो जर विचार केला तर त्या काळामध्ये सुद्धा इतकं ज्ञान जर मिळत असेल तर आत्ताची स्त्री मग कुठं कमी पडते असं वाटतं तुम्हाला? नाही, आत्ताची स्त्री कमी पडते म्हणण्यापेक्षा तिच्या पुढे असणारी जी आव्हानं आहेत ना ती आपण असं म्हणूया की वेगवेगळ्या एका लेव्हलवरती आहेत. म्हणजे तिला घरामध्ये जे काही आव्हानं आहेत त्या आव्हानांच्या मध्ये थोडीशी भर पडते ज्या वेळेला ती चार भिंतींच्या बाहेर जाते आणि समाजामध्ये जेव्हा बाहेर जाते त्यावेळेला तिथलं असणारी सुरक्षिततेच्या वातावरणामध्ये असणारी जी काही कमतरता आहे ती असेल किंवा ती जिथे काम करायला जाते तिथं ज्या ठिकाणी किंवा परत एकदा विदिन द फोर वॉल्स ज्याला म्हणतो आपण, पण तरीही देखील कामाच्या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही वेगवेगळी आव्हानं आहेत की तिच्या बाबतीमध्ये असणारी संवेदनशीलता पुरुषांची कमी असू शकेल किंवा तिचं वर्तन जे आहे ते अतिशय असुरक्षित वातावरणामध्ये तिला तिचा परफॉर्मन्स द्यावा लागतोय हे असू शकेल. आणि त्याच्यामध्ये भर असणारी ती म्हणजे स्त्रियांची स्वतःबद्दलकडे पाहण्याची जी दृष्टिकोन आहे तो. तर ही जी आव्हानं आहेत ह्या सगळ्यांच्या आव्हानांमध्ये तिला कुठेतरी का विना स्वतःचा एक स्टँड घेणं, स्वतःला प्रूफ करणं आणि स्वतःला सिद्ध करत असताना ह्या सगळ्या परिस्थितींचा विचार कमी करून स्वतःतली असणारी पोटेन्शियल्स जी आहेत त्याचा जास्तीत जास्त विचार करणं हे तिच्या दृष्टिकोनातून जास्त उपयुक्त आहे असं मला वाटतं. बरोबर आहे.
आता जसं तुम्ही म्हणालात की तिला कामाच्या ठिकाणी वगैरे असुरक्षित वाटत असतं आणि म्हणून तिच्या कामाला किंवा एकूणच सगळ्या तिच्या यशस्वीतेला थोड्याशा मर्यादा पडतात. पण मग सगळ्या क्षेत्रामध्ये जेव्हा महिला आपल्याला यशस्वी होताना दिसतात तर काही ठिकाणी वेळेच्या बाबतीत असेल, पगाराच्या बाबतीत असेल, अजूनही तिला म्हणजे दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. मग ही असमानता जी दिसून येते त्याला मग जबाबदार कोण आहे किंवा मग ही असमानता नष्ट करण्यासाठी काय नेमकी पावलं उचलली पाहिजेत? अगदी बरोबर आहे. पण मुळामध्ये स्वतःवरती होतोय तो अन्याय आहे आणि अन्यायाच्या बाबतीमध्ये मी अन्यायाला तोंड देऊन मी माझ्या हक्कासाठी सजग राहणार आहे, ही भूमिका पहिल्यांदा स्त्रियांकडे असली पाहिजे. म्हणजे एखाद्या ठिकाणी काम करत असताना पुरुषाच्या बरोबरीनं स्त्री पण काम करते आणि दोघांनाही जर समान वेतन मिळत नसेल तर ते समान वेतन मिळवण्याच्या बाबतीमध्ये कायदा जरी अस्तित्वात आलेला असला, राज्यघटना अस्तित्वात आल्यापासून आपल्याकडे अनेक सामाजिक सुधारणा करणारे कायदे झालेले आहेत आणि त्या कायद्यांच्या बरोबरीने स्त्री आणि पुरुष समानतेच्या दृष्टिकोनातून स्त्रियांसाठी असं म्हणायला हरकत नाही की प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन ज्याला म्हणतात किंवा संरक्षणात्मक भेदाभेद म्हणतात की जिथे एखादी व्यक्ती ही स्त्री आहे म्हणून तिला सपोर्ट करण्यासाठी म्हणून काही काही वेळेला आपल्या संविधानातल्या तरतुदींचा वापर करून स्त्रियांसाठी स्पेशल असे कायदे करण्यात आले. आता हे जर सगळे कायदे आहेत किंवा अशा ज्या सगळ्या परिस्थिती आहेत त्या परिस्थितींच्या बाबतीमध्ये स्वतःला कुठेतरी कमी समजणं हे जे काही स्त्रियांच्या बाबतीमध्ये घडतंय ना तर त्याच्यातून तिनं कुठेतरी बाहेर आलं पाहिजे. म्हणजे ही सगळ्यात महत्वाची पायरी आहे की आपल्यासाठी कुणीतरी काहीतरी करेल आणि मग आपल्याला त्या सगळ्या परिस्थितीचा फायदा मिळेल असं नाही म्हणून चालणार. तर मला परिस्थितीशी झगडायचं आहे ही एक भूमिका तिची स्वतःची पूर्ण असली पाहिजे आणि मग कदाचित 10 जणांच्यातून 4 जण येतील पण तिच्या बाजूनं उभं राहणारे ते जे 4 जण आहेत ते 4+1 5 झाल्यानंतर उरलेल्या 5 जणांच्या बरोबरीनं असणार आहेत. असा एक थोडासा तिची भूमिका आणि धारणा असली पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. आत्ताच तुम्ही म्हणालात की कायद्यामध्ये काही नवीन तरतुदी सुद्धा आलेल्या आहेत की जेणेकरून महिलांना स्वतःचं संरक्षण करण्यासाठी किंवा स्वतःला सक्षम बनवण्यासाठी ते उपयोगी पडतात. तर अशा काही तरतुदी आपण सांगू शकाल? अगदी बरोबर. संविधान जे आपल्याकडे 1950 मध्ये अस्तित्वात आलेलं आहे त्याच्याही आधी म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये देखील महिलांच्या बाबतीमध्ये तरतुदी असणारे कायदे अस्तित्वात होते. म्हणजे आपल्याकडे असं म्हणायला हरकत नाही की बालविवाह प्रतिबंधक कायदा हा सुद्धा स्वातंत्र्य मिळवण्याच्या पूर्वीपासून अस्तित्वामध्ये होता. विधवा विवाहाच्या संदर्भामध्ये कायदा होता. स्त्रियांना मिळणारे हक्क जे आहेत ते समान असावेत त्या दृष्टिकोनातून तरतुदी होत्या आणि त्याच्यानंतर देखील आपल्याला संविधान अस्तित्वात आल्यानंतर देखील स्त्रियांच्यासाठी अनेक कायदे करण्यात आले. म्हणजे ज्याला आपण हुंडा प्रतिबंधक कायदा म्हणूया, बालविवाह प्रतिबंधक कायदा म्हणूया किंवा डोमेस्टिक व्हायलन्स ज्याला म्हणतात किंवा घरगुती अन्याय अत्याचार होणारा जो आहे, हिंसा जी आहे ती थांबवण्याच्या दृष्टिकोनातून होणारा कायदा असेल. त्याचबरोबरीनं कामाच्या ठिकाणी स्त्रियांना मिळणारं लैंगिक छळापासूनचं संरक्षण हेही देणारा कायदा आपल्या देशामध्ये अस्तित्वात आहे. असे अनेक कायदे आलेले आहेत. आता तुम्ही ज्या तरतुदी सांगितल्यात की अत्याचारांचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळं बालविवाह प्रतिबंधक कायदा असेल किंवा हुंडा प्रतिबंधक कायदा असेल किंवा अत्याचार कमी करण्यासाठी आलेले कायदे असतील तर मला आता असं एक विचारायचं आहे की सध्याच्या घडीला अत्याचारांचं किंवा हिंसाचाराचं प्रमाण आपल्याला वाढलेलं बघायला मिळतंय आणि असं म्हटलं जातं ना की स्त्रीच स्त्रीची शत्रू असते आणि अजूनही हेच आपल्याला बघायला मिळते. तर महिलांच्या सुरक्षितता आणि सक्षमतेच्या दृष्टीनं कसं आणि किती सजग असलं पाहिजे आणि एक महिला वकील म्हणून आपण या ठिकाणी काय सांगू शकाल? खरंच स्त्री आक्रमक होतीये का? आता हा जो प्रश्न आहे ना हा प्रश्न बऱ्याचशा परिषदांच्या मध्ये आणखीन अनेकदा रिसर्चमध्ये ज्याला आपण संशोधन म्हणतो तर संशोधनांमध्ये या बाबतीमध्ये अनेकदा चर्चा झालेली आहे. खरं म्हणजे स्त्रियांच्या शत्रू असतात हे कुठंतरी मालिकेमध्ये दाखवलेल्या घटना, मालिकेमध्ये दाखवलेल्या गोष्टी आणि त्याच्यावरती झालेली वाच्यता म्हणजे थोडक्यात हा काढलेला एक अशा पद्धतीचा निष्कर्ष आहे. मला नाही वाटत की स्त्रियांच्या शत्रू असतात कारण आताची तर बदलती परिस्थिती बघता अनेकदा असं लक्षात येतं की स्त्रियांच्या बाजूनं त्यांना सपोर्ट स्ट्रक्चर म्हणून अनेकदा त्यांच्या घरामध्ये असेल किंवा बाहेर असेल अनेक ठिकाणी या उभा राहिलेल्या असतात. महिलांच्या अनेक संघटना तयार झालेल्या आहेत ज्या संघटना महिलांच्या हक्कासाठी सातत्यानं कार्यरत असतात. तर महिलांच्या बाबतीमध्ये शत्रू म्हणून आहेत किंवा बरेचदा असं म्हटलं जातं की सासू आणि सुनांच्या मध्ये वाद असतो आणि ऍक्च्युअली तेच कारण आपल्या फॅमिलीमध्ये ठरतं. ही गोष्ट कुठेतरी आपल्याला काही अंशी असं मान्य केलं पाहिजे की महिलांच्यावरती अत्याचार वाढतायत आणि त्या बाबतीतली जी तीव्रता आहे ती तीव्रता वाढतीये पण त्याला कारण महिलांच्या विरोधात आहेत असं जे म्हटलं जातं ते अतिशय चूक आहे. ही गोष्ट खरी आहे की 2021 मध्ये साधारणपणे स्त्रिया आणि मुलांच्यावरील अन्याय आणि अत्याचाराच्या बाबतीमध्ये एका समितीची निरीक्षणं अशी होती की बरेचदा असं
असं होतं की महिलांवरती जे अन्याय अत्याचार होत असतात त्यांच्या बाबतीमध्ये अनेकदा गुन्ह्यांची नोंदच केली जात नाही. म्हणजे काय होतं की एखादा गुन्हा घडल्यानंतर ती केवळ आपल्या घराच्या सामाजिक प्रतिष्ठेचा विचार करून तो गुन्हा कसा घरातल्या घरातच मिटवता येईल आणि कशा पद्धतीनं ती गोष्ट घराची चार भिंतीच्या बाहेर जाणार नाही, ही एक भूमिका अशी आहे की त्यामुळे ती गुन्ह्यांची तीव्रता वाढतीये. दुसरी गोष्ट अशी घडते की गुन्हेगार दोषी साबित होण्याच्या दृष्टिकोनातून ज्या काही त्रुटी राहून जात आहेत कायद्यामध्ये असू शकतील किंवा त्या इन्व्हेस्टिगेशन प्रोसिजरमध्ये असू शकतील, ह्या ज्या त्रुटी राहतात त्या त्रुटींच्या बाबतीमध्ये आणि अनेकदा न्यायालयांमध्ये ज्या केसेस आहेत त्या केसेसचा निर्णय होण्याच्या दृष्टिकोनातून लागणारा जो विलंब आहे त्या विलंबामुळे आपल्याला ही तीव्रता जास्तीत जास्त जाणवतीये असं आपल्याला म्हणायला हरकत नाहीये. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी पण आहे, बरेचदा असं होतं की फास्ट ट्रॅक कोर्ट्स आहेत किंवा फॉरेन्सिक लॅबमधून प्रत्येक ठिकाणी एस्टॅब्लिश झालेलं आहे, परंतु अनेकदा इन्व्हेस्टिगेशन प्रोसिजरमध्ये असणारे जे काही लूफहोल्स असतात त्या लूफहोल्सचा फायदा घेतला जातो आणि त्याच्यातून अनेकदा गुन्हेगार जो असतो तो कुठेतरी सटकतो. त्यामुळे बरेचदा व्यवस्था ही देखील कुठेतरी कारण ठरते, ही गोष्ट खरी आहे आणि त्यामुळे ही तीव्रता वाढताना दिसते. परंतु त्याच्या बरोबरीनं ही पण गोष्ट तितकीच महत्वाची आहे की महिलांच्यासाठी इतक्या व्यवस्था देखील आपल्याकडे केलेल्या आहेत की अत्याचाराच्या संदर्भामध्ये प्रतिबंधक विभाग प्रत्येक ठिकाणी आहेत, महिलांच्या बाबतीमध्ये पोलीस कक्ष आहेत, महिलांच्यासाठी सहाय्यता कक्ष आपल्या राज्यात असं म्हणायला हरकत नाही की 175 अशा पद्धतीचे कक्ष आहेत, महिला सुरक्षा समिती आहेत, त्यानंतर सामाजिक सुरक्षितता विभागाचे जवळजवळ महाराष्ट्राचे 33 विभाग आहेत, ज्या 33 विभागांच्या मध्ये हे कामकाज चालतं. विशेष समुपदेशक केंद्र आपल्या राज्यामध्ये आहेत, जवळजवळ आपल्या राज्यातली जशी बघायला गेली तर 90 अशा पद्धतीची केंद्र आहेत. महिला बाल कल्याण हा एक विभाग आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त देखील डे टू डे लाईफमध्ये जसं की आपण बघतो बस स्थानकावरती असणारी मदत केंद्र असतील तर तशी किंवा हेल्पलाईन नंबर्स आहेत टोल फ्री असणारे, नंतर विशेष सहाय्यक असे पोलीस पथकं आहेत, बालकल्याण अधिकारी आहेत, जलदगती कोर्ट न्यायालय आहेत. प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे स्त्रिया काम करतात तिथे असणाऱ्या इंटरनल कंप्लेंट्स कमिटी किंवा ज्याला आता आपण अंतर्गत तक्रार निवारण समिती म्हणतो अशा समिती आहेत. असे उपाययोजना तशी बऱ्यापैकी केलेली आहे, पण त्या उपाययोजनेच्या बाबतीमध्ये बरेचदा जी व्हिक्टीम असते किंवा जी एक बळी पडलेली जी स्त्री असते तिची कायद्याच्या मदत घेण्याची जी भूमिका आहे तिथं ती कुठेतरी कमी पडताना दिसते. म्हणजे मला तर असं बरेचदा वाटतं की महिलांना वाढवत असताना लहानपणापासून घराघरामधून मुलींना वाढवताना ज्या पद्धतीनं एखाद्या गोष्टीचं नाही म्हणायचं नाही किंवा एखाद्या गोष्टीच्या बाबतीमध्ये अन्याय आणि अत्याचार गप्प सहन केला तर तो चांगला असतो किंवा काय, किंवा मुलगा आणि मुलगी हा जर भेद कुठेतरी होताना दिसला आणि मुलीनं प्रश्न विचारला तर मुलीला प्रश्न विचारायचा नसतो, अशा ज्या भूमिका कुटुंबामधून दिसतात ना, त्यामुळं कुठेतरी एका मोडवरती आल्यानंतर जेव्हा ती स्वतः कुठल्या तरी घटनेला बळी पडते त्यावेळेला कित्येकदा माहिती असून सुद्धा कायद्यांची त्याची मदत घेण्याची भूमिका त्या मुलीमध्ये राहत नाही किंवा ते तेवढं धाडस तिच्यामध्ये राहत नाही. त्यामुळे लहान मुलींच्या संगोपनामध्येच या गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे. लिंग समानता ही जी गोष्ट आहे ह्या गोष्टीकडं केवळ कुठेतरी शाळांमध्ये होईल, केवळ कुठेतरी सामाजिक संस्थांकडून होईल असं विचार करण्यापेक्षा कुटुंब हे एक पहिलं एक आपण समाज असं म्हणूया की सोसायटीचा पहिला घटक आहे की ज्या घटकामध्ये जर हे असं प्रशिक्षण दिलं गेलं आणि मुलाच्या बरोबरीनं मुलीला त्या पद्धतीनं वागणूक दिली गेली तर तिच्यातला एक जो सेल्फ कॉन्फिडन्स आहे तो खूप चांगल्या पद्धतीनं उभारून येतो असं मला वाटतं. अगदी बरोबर. म्हणजे मुलींच्या मध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं ठरतं ते कुटुंब. आता मी याच प्रश्नाकडे ऍक्च्युली येणार होते, कारण बालपणापासूनच मुलींना कायद्याविषयीचं जुजबी ज्ञान तरी दिलं गेलं पाहिजे आणि इथं पालक थोडेसे कमी पडतात असं वाटतं. मुळामध्ये ग्रामीण भागाचा जर आपण विचार केला तर ग्रामीण भागातल्या सगळ्याच पालकांना काही कायद्याविषयीची माहिती असते असं नाही, त्यामुळं ते आपल्या मुलांना कदाचित देऊ शकत पण नसतील. पण मग मुलींच्या कायद्याविषयीच्या सजगतेसाठी पालक कितपत जबाबदार आहेत आणि मुळात पालकांनी कशा पद्धतीनं माहिती घेणं गरजेचं आहे? तर कसं झालंय की पालक कितपत जबाबदार आहेत, शाळा कितपत जबाबदार आहेत आणि सोसायटीमधले इतर मेंबर्स किती जबाबदार आहेत हे बघताना मला असं वाटतं की आत्ताची जी शैक्षणिक व्यवस्था आहे त्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये काही अंशी घडणाऱ्या ज्या काही घटनांची तीव्रता आहे त्या तीव्रतेमध्ये ज्या वेळेला 2012च्या कायद्याप्रमाणे जे घडणाऱ्या घटना आहेत त्या घटनांच्या बाबतीमध्ये पॉक्सो सारखा कायदा आला आणि तो कायदा आल्यानंतर बरेचदा शाळांच्या मध्ये गुड टच आणि बॅड टच सारख्या गोष्टी शिकवल्या गेल्या. म्हणजे किमान एखादी गोष्ट ही वाईट आहे किंवा चांगली आहे ही एक भूमिका कुठेतरी
आपण मुलांपर्यंत पोहोचवली पाहिजे, हा एक भाग आला. त्याच्या बरोबरीनं मुलं आणि मुलींच्या संदर्भामध्ये असणारी समानता ह्या बाबतीमध्ये कुठेतरी ज्याला आपण ह्युमन राईट्स म्हणतो किंवा मानवी मूलभूत हक्क म्हणतो त्याच्याबद्दल थोडंसं शाळांमध्ये ह्या बाबतीमध्ये थोडासा विचार केला गेला. सिव्हिक्समध्ये त्याचा थोडासा नागरिकशास्त्रामध्ये विचार केला गेला. परंतु अजूनही आणि काही अंशी एक एन्व्हायरमेंट बद्दल किंवा ज्याला आपण पर्यावरणशास्त्र म्हणतो तर पर्यावरणशास्त्राच्या बाबतीमध्ये थोडाफार कायद्याचा अभ्यास तिथे कुठेतरी होतो. पण तसं बघायला गेलं तर आजची आपली जी शैक्षणिक व्यवस्था आहे त्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये खरं सांगायचं तर सामान्यपणे जे छोट्या छोट्या शाळांमधून 9वी-10वी पासूनच्या मुलामुलींमध्ये जे कायद्याच्या संदर्भातली माहिती, सजगता ही वेगवेगळ्या माध्यमातून आणायला पाहिजे, तिथं कुठेतरी आपण शाळांच्या मध्ये फॉर्मिंग एजमध्ये मुलांच्यासाठी आपण कमी पडतोय असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे शाळा असतील किंवा कॉलेजेस असतील इथं हा एक भाग जाणवतो. दुसरा एक भाग जाणवतो तो म्हणजे की ज्या पद्धतीनं कायद्याच्या संरक्षणात्मक ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींच्या मध्ये अनेकदा असं आपल्या एक सर्वसाधारणपणे भूमिका आपल्यामध्ये असलेली दिसते की अडचण आली की कायदा किंवा काहीतरी प्रॉब्लेम निर्माण झाला की मग त्या कायद्याचा विचार करायचा, कोणाचा तरी सल्ला घ्यायचा आणि चुकीचे सल्ले बरेचदा मिळतात आणि त्या चुकीच्या सल्ल्यांच्यामुळे देखील अनेकदा घटना बिघडतात. घडणाऱ्या घटनांच्या मधून हक्क प्रोटेक्ट किंवा संरक्षक न होता काहीतरी आणखी बिघडलेलं दिसतं आणि त्याच्यामुळे मग ती लोकांची त्याच्यावरचा विश्वास उडतो. त्यापेक्षा योग्य संस्थांमधून अशा पद्धतीचं प्रशिक्षण हे दिलं गेलं पाहिजे. प्रशासनामध्ये देखील असणाऱ्या ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्यांची पण माहिती मुलांना व्हायला पाहिजे. म्हणजे आज बरेचदा शाळांमध्ये आम्ही बघतोय काही काही ठिकाणी त्यांना कोर्टाचं प्रिमायसेस एक ट्रिप म्हणून बघायला आणून दाखवलं जातंय किंवा एखाद्या पोलीस स्टेशनला देखील लहान मुलांना शाळेचं घेऊन गेलं जातंय. तर ह्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये काय चालतं, इथं काय काय आपल्याला संरक्षण मिळू शकतात, हे असं जर लहानपणापासून मुलांना या बाबतीमध्ये जागरूक करता आलं तर खूप महत्त्वाची गोष्ट आपल्या देशामध्ये घडू शकेल आणि त्याचा खरंच चांगल्या पद्धतीनं परिणाम झालेला दिसेल. वा, आता तुम्ही मॅडम सांगितलं की ट्रिप म्हणण्यापेक्षा नेमकं तिथं काम कसं चालतं हे जर दाखवायचं असेल तर लहानपणापासूनच मुलांना त्या क्षेत्रामध्ये नेणं गरजेचं आहे. पण शैक्षणिक क्षेत्राचा जर विचार केला तर सगळीकडे सध्या सार्वत्रिकीकरण झालेलं आपण बघतोय. पण अजूनही काही ठिकाणी मुला-मुलींच्या मध्ये फरक केला जातो आणि हे जर बदलायचं असेल तर स्त्रियांनी नेमकं काय केलं पाहिजे. आणखीन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर लहानपणापासून मुलांना किंवा मुलींना प्रॉपर त्या क्षेत्राचं ज्ञान घेण्यासाठी अशा ठिकाणी मान्यता दिली जाते का? नाही, शिक्षणाच्या दृष्टिकोनातून मान्यतेचा प्रश्नच नाही. ज्या मुलांना जे काही शिक्षण घ्यायचं आहे शिक्षणामध्ये कोणीच कोणाचा हात धरू शकणार नाही किंवा थांबवू शकणार नाही. पण बरेचदा काय होतं की विधी महाविद्यालयामध्ये जर शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला साधारण 12वी तरी कमीत कमी झालेला असायला पाहिजे किंवा तुम्हाला ग्रॅज्युएट झालेलं असायला पाहिजे आणि मग तुम्ही कायद्याचं शिक्षण घेता. त्यातले काही महत्त्वाचे जे भाग आहेत ते तुम्ही थोडेफार कुठेतरी का विना नागरिकशास्त्राच्या निमित्तानं किंवा राज्यशास्त्रामध्ये तुम्हाला थोडंफार जी काही माहिती होती ती माहिती होत असते. पण व्यतिरिक्त तुम्हाला कायदा हा एक वेगळा विषय घेऊन हा शाळांच्या मध्ये अजूनही आपल्याकडे म्हणावा तितकासा सुरू झालेला नाहीये. त्यामुळं ती थोडीशी सुरुवात होणं ही आजच्या काळाची गरज आहे असं एक आपल्याला जाणवतं. नाही, पण पोलीस स्टेशनला आता न्यायचं असेल समजा की तिथलं काम कसं चालतं हे बघायचं आहे किंवा आपल्याला एखाद्या कोर्टामध्ये जाऊन तिथलं काम आपल्याला बघायचं आहे तर अशा वेळेला शाळांना तशी मान्यता दिली जाते का? किंवा अमुक विद्यार्थ्यांचा गट तुम्ही घेऊन जाऊ शकता दिवसभरासाठी, तसं आपण काम करू शकतो का? अगदी व्यवस्थित करू शकतो, काहीच हरकत नाहीये. आता कसं आहे की मुलांना एखाद्या छोट्याशा पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्यापेक्षा पोलीस ही व्यवस्था जी आहे ना ते एखाद्या महिला पोलिसांना किंवा एखाद्या पुरुष पोलिसांना यांना जर शाळेमध्ये नेऊन त्यांच्याकडनं काय काय कामं केली जातात आणि ते समाजाचं संरक्षण करण्यासाठी ही काय व्यवस्था आहे हे जर त्यांनी समजावून सांगितलं तर खूप चांगलं होईल. न्यायालयांच्या बाबतीमध्ये देखील अशा पद्धतीच्या व्हिजिट्स अलाउ केल्या जातात. फक्त एवढंच आहे की त्याचा जो प्रोटोकॉल असतो म्हणजे त्याची ती शांतता राखणं असेल किंवा कामकाज चालू असताना कोणत्या एका ठराविक वेळांच्या मध्ये आपण तिथे जायचं, म्हणजे तिथं कुठेही कामकाजामध्ये कुठलीही बाधा यायला नको. आणि जर मुलं लहान असतील तर मग अशा वेळेला प्रोटोकॉलचे इश्यूज काही क्रॉपअप होऊ नयेत. त्यांचे जे शाळेचे शिक्षक असतील ते तेवढी व्यवस्था निर्माण करून देणार असतील आणि त्यांच्यावरती जर अंकुश ठेवू शकत असतील तर मग अशी ही व्हिजिट्स आपण अलाउ करू शकतो, काहीच अडचण नाही. अच्छा, म्हणजे छोट्या मुलांना जरी आपल्याला तिथं घेऊन जायचं असलं तर तशी मान्यता आपल्याला मिळू शकते. फक्त शिक्षकांनी थोडीफार माहिती आधीपासून करून घेतली पाहिजे. आणि शिक्षकांच्या मध्ये या पद्धतीनं भूमिका त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली
झाल्या पाहिजेत. बरेचदा काय होतंय की शिक्षकांवरती असणारा कामाचा ताण तणाव इतका आहे की ह्याच्यातून थोडंसं नाविन्यपूर्ण पद्धतीनं विद्यार्थ्यांसाठी किंवा आपल्या मुलांसाठी काय करता येईल ह्यासाठी तो शिक्षक जो आहे शाळेचा तो देखील ह्या सगळ्या बाकीच्या अन्य बंधनातून मुक्त व्हायला पाहिजे आणि मग खऱ्या अर्थानं ती शिक्षण व्यवस्था ही आपल्या करिअरला म्हणूया किंवा आपल्या व्यक्तिमत्वाला घडवण्याच्या दृष्टिकोनातून एक योग्य संस्था होऊ शकेल. अगदी बरोबर आहे. आता जर आपण छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला अगदी मुला मुलींच्या बाबतीत तर लिंग भेदभाव अजूनही होताना दिसतो. म्हणजे इव्हन जरी कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी कोर्टामध्ये गेलो तरी मुलांना पुढं बसवणं किंवा मुलींना थोडं साईडला बसवणं, मुलगी आहे म्हणून तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, म्हणजे अजूनही हा लिंग भेदभाव होताना दिसतोय. अशा वेळी याचा समाज व्यवस्थेवरती काय नेमका परिणाम होतोय किंवा कायद्याची जर आपण योग्य मदत घ्यायची ठरवली तर कितपत फरक पडेल असं तुम्हाला वाटतंय? नाही, कायद्याच्या मदतीनं फरक पडेलच, प्रश्नच नाही. की कायदा जर इफेक्टिव्हली इम्प्लिमेंटेशन त्याचं होत असेल, प्रभावी अंमलबजावणी होत असेल तर नक्कीच याचा परिणाम होऊ शकतो. पण मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला आपण कायद्याची वाट बघायची. म्हणजे असं एक उदाहरण मी बरेच ठिकाणी भाषणामध्ये पण दिलेलं आहे की सुनसान रस्त्यावरून एखादी मुलगी चाललेली आहे, मला बरं माहिती आहे की निर्भया हेल्पलाईननं आम्हाला नंबर दिलेला आहे आणि अशा पद्धतीनं मी त्या हेल्पलाईनला फोन करून माझी मदत मागवून घेऊ शकते आणि पोलीस माझ्या मदतीला येऊ शकतात. पण थोडंसं जर मुलींच्या मध्ये या बाबतीमध्ये जागरूकता असेल आणि स्वतःचं संरक्षण करण्याची भूमिका तिची असेल आणि शारीरिक तसं तिला प्रशिक्षण जर दिलं गेलेलं असेल आणि ते प्रशिक्षण जर तिनं योग्य ठिकाणी उपयोगात आणलं तर मग अशा वेळेला प्रत्येक वेळेला कुणीतरी येईल आणि मला मदत करेल असं आपण वाट बघण्यापेक्षा थोडंसं मुलींनाच यासाठी आपण आता तयार केलं पाहिजे असं मला वाटतं. बरेचदा काय होतं मॅडम की सबलीकरण आणि सक्षमीकरण हे दोन शब्द अगदी सामान्यपणे सारख्या पद्धतीने वापरले जातात, पण हे दोन्ही वेगळे शब्द आहेत. म्हणजे ह्या दोन वेगळ्या भूमिका आहेत. कसं आहे की एखाद्या स्त्रीला तिच्यामध्ये असणाऱ्या ज्या क्षमता आहेत त्यासाठी तिला सुरक्षित, प्रेरणादायी आणि अशा आसपासचं वातावरण निर्माण करणं आणि तिला बल देणं आणि तिला सपोर्ट देणं म्हणजे सबलीकरण आहे. खरं म्हणजे सबलीकरणाच्या ह्या व्यवस्थेमध्ये पोलीस येतात, न्यायव्यवस्था येते, शासन येतं, तिचं स्वतःचं घर येतं, तिला बलवान करण्याच्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या व्यवस्था आहेतच. पण सक्षमीकरण ही भूमिका मात्र खूप वेगळी आहे. सक्षमीकरणाची जी भूमिका आहे त्या भूमिकेमध्ये त्या स्त्रीला तिला जेव्हा तिच्या स्वतःच्या क्षमतांची ओळख होते, तिला जेव्हा तिचे पोटेन्शियल्स काय आहेत ते माहिती होतात, तेव्हा त्याचा विकास पूर्णपणे करणं आणि त्याचा संपूर्णपणे समाजासाठी वापर करून देणं. म्हणजे आतून बाहेर जाणारी ही जी ऊर्जा आहे ती ऊर्जा समाजासाठी कुठेतरी उपयोगात आणणं ह्या दृष्टिकोनातून सक्षमीकरण ह्या संज्ञेकडे बघितलं जायला पाहिजे असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. मला आता एक अशी डोक्यात शंका आलेली आहे की शहरी विभागामध्ये म्हटलं तर या गोष्टी सहज उपलब्ध होतात महिलांसाठी, पण ग्रामीण भागाचा विचार केला तर अजूनही काही भागांमध्ये वाड्या वस्त्यांवरती असेल किंवा आदिवासी पाडे असतील या ठिकाणी तळागाळातल्या महिलांपर्यंत ह्या गोष्टी पोचतच नाही आहेत. मग तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे? नाही, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आता आपल्याकडे नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन्स आहेत ज्या कंटिन्युअसली यासाठी काम करत आहेत. महिला आणि बालकल्याणच्या समितीच्या अंतर्गत कामकाज केलं जाते. महिला आयोग आहे, तो राज्यस्तरावरती आहे, देशाच्या स्तरावरती देखील आहे आणि या महिला आयोगाच्या माध्यमातून अशी काही कार्य होत आहेत. शिवाय अनेकदा महिलांच्या सक्षमीकरणासाठी शाळांच्या मधून असेल, कॉलेजेसमधून असेल, असे वेगवेगळे सक्षमीकरणाचे जे काही आहेत त्या स्कीम्स लोकांना सांगण्यापर्यंत त्याची कामं होत आहेत. महिला बालविकासच्या अंतर्गत तर ह्या गोष्टी सततच सातत्यानं चाललेल्या असतात. तर अशा अनेक गोष्टींमधून आपल्याला ह्या तळागाळापर्यंत पोहोचणं गरजेची गोष्ट आहे आणि ही गरज पूर्णपणे आपल्या सर्वोच्च न्यायालयाने देखील मान्य केलेली आहे. आणि सर्वोच्च न्यायालयानं म्हणूनच मी जे तुम्हाला मगाशी सांगितलं की विधी सेवा प्राधिकरण, तर ह्या विधी सेवा प्राधिकरणाला प्रत्येक महिन्याचा एक शेड्यूल प्रोग्राम करून दिलेला असतो आणि त्या शेड्यूल प्रोग्रामच्या अंतर्गत वेगवेगळ्या ट्रायबल एरियाजमध्ये असणाऱ्या स्त्रिया असतील किंवा ज्याला आपण असं म्हणूया की जिथे आपण एक असा समाजाचा घटक की जिथे वेश्यावस्ती आहे किंवा अशा ठिकाणी असणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना त्यांचे हक्क काय आहेत किंवा त्या बाबतीमध्ये त्यांना कुठल्या कुठल्या व्यवस्था आहेत किंवा कुठल्या शासकीय व्यवस्था त्यांच्या मदतीसाठी आहेत, ह्या पद्धतीचं नॉलेज देण्यासाठी हे विधी सेवा प्राधिकरण कटिबद्ध असतं आणि ते सातत्यानं या बाबतीमध्ये काम करत असतं. अच्छा, खरं तर महिलांचं सक्षमीकरण करणं आवश्यक आहे, ते कितपत आवश्यक आहे आणि ते
जास्तीत जास्त लवकरात लवकर कसं होईल या दृष्टीनं आपण काय करू शकतो? नाही, महिलांचं सक्षमीकरण करणं ही गरजेची गोष्ट आहे का? तर हो आहे. कारण अशा पद्धतीनं विचार करूया की ज्यावेळेला आपण एखादी महिला सक्षम होती त्यावेळेला एखादं कुटुंब सक्षम होत असतं आणि एका कुटुंब ज्यावेळेला सक्षम होतं त्यावेळेला संपूर्णपणे त्या कुटुंबाच्या बरोबरीनं त्याचा आसपास असणारा समाज असेल तो समाजही त्याला सक्षम झालेला असतो आणि एक समाज सक्षम होत असताना एखादं छोटंसं गाव सक्षम होत असताना त्याची व्याप्ती ही देशापर्यंत जाणार असते. म्हणजे आपल्या नॅशनल डेव्हलपमेंट किंवा आपल्या राष्ट्राची किंवा आपल्या देशाची प्रगती व्हायची असेल तर स्त्रियांच्या दृष्टिकोनातून त्यांचं सक्षमीकरण होणं हे सर्वच दृष्टिकोनातून अतिशय आवश्यक आहे असं मला वाटतं. अच्छा, मला असं एक विचारायचं आहे की सध्याची जी युवा पिढी आहे ती शिक्षण घेते आणि बऱ्याच वेळेला परदेशामध्ये स्थायिक होते आणि नंतर ज्या वेळेला पुन्हा आपल्या देशामध्ये परत येतात त्यावेळेला तिथल्या कायद्यांविषयी ते जास्त बोलत असतात. पण मग एकूणच भारतीय कायदेव्यवस्था आणि इतर देशांच्या कायदेव्यवस्था याबद्दल बोलताना कायदेव्यवस्थेमध्ये आपल्या काही सुधारणा करायला हवी आहे का, किंवा आपल्याकडचे कायदे किती योग्य आहेत हे आपण कसं सांगू शकतो? नाही, बाहेरच्या देशातली कायदेव्यवस्था आणि आपल्या देशातली कायदेव्यवस्था याच्यामध्ये फारसा बदल नाही. म्हणजे आपली कायदा व्यवस्था ही पहिल्यांदा ब्रिटिशांच्या कायद्यापासून आपण त्याचा थोडासा मार्गस्थ झालो आणि त्याच्यानंतर आपल्याकडे संविधान आल्यानंतर संविधानाच्या माध्यमातून जगामध्ये असणाऱ्या बऱ्याचशा ज्या काही राज्यघटना होत्या त्या राज्यघटनांचा चांगला अभ्यास करून आपल्या देशासाठी जे योग्य आहे अशा अनेक गोष्टी आपण आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि त्या पद्धतीनं आपण आपलं संविधान बनवलं. सामाजिक जे कायदे आहेत किंवा सामाजिक सुधारणेच्या दृष्टिकोनातून असणारे जे कायदे आहेत तो कायदा किंवा कोणताही प्रोसिजरल कायदा हे कायदे बनवत असताना सातत्यानं आपल्या देशाची गरज काय आहे हा विचार करून बनवलेले आपले कायदे आहेत. मग ते कायदे बनवत असताना आपल्या देशाच्या ज्या गरजा आहेत किंवा ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्थांना पोषक ठरणारे असे कायदे आपल्याकडे बनवले जातात आणि बाहेरच्या देशांमध्ये त्यांच्या दृष्टिकोनातून आवश्यक किंवा परिस्थिती जशी आहे त्याचा अभ्यास करून ते कायदे बनवले जातात. आपल्याला जे राज्य अपेक्षित आहे ते राज्य आपल्याला कायद्याचं राज्य अपेक्षित आहे, माणसाचं राज्य नाही तर एक कायद्याचं राज्य अपेक्षित आहे आपल्याला. आणि आपल्या राज्यघटनेनं मॅक्सिमम वेलफेअर ऑफ द पीपल म्हणजे लोकांसाठी कल्याण करण्याच्या दृष्टिकोनातून भूमिका आपल्या डोळ्यासमोर ठेवून जास्तीत जास्त समाजाची सुधारणा होण्याच्या दृष्टिकोनातून कायदे बनवत आलेले आहेत. फक्त आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे की कुठलीही गोष्ट जी आहे त्या गोष्टीचं समाजामध्ये असणाऱ्या अनेक अडीअडचणीतून कायदा ह्या व्यवस्थेला जितकं पद्धतीचं महत्त्व दिलं जायला पाहिजे ते आपल्या देशामध्ये कमी दिलं जातं आणि बाहेरच्या देशामध्ये हे महत्त्व जास्त दिलं जातं. म्हणून तिथं कायद्यांचं पालन कम्पॅरेटिव्हली आपल्यापेक्षा जास्त होतंय असं दिसतं. उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्याकडे डावरी प्रोहिबिशन ॲक्ट आहे. डावरी प्रोहिबिशन ॲक्ट 1961 मध्ये आला, हुंडा प्रतिबंधक कायदा. आजही आपण बघितलं तर ह्या त्या पद्धतीनं कायद्याचं उल्लंघन करणारे आपल्यासारखेच लोक आहेत की लग्नामध्ये आपल्या मुलीला आवड म्हणून देणारे लोक आहेत किंवा काही लोक असेही आहेत की जे मुलीच्या भविष्याची तरतूद करून देतो म्हणून देणारे आहेत, कुणी स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी देणारे आहेत. तर अशा पद्धतीनं आपण जे करतोय तो एक प्रकारचा हुंडाच आहे हे समजत असताना देखील काही लोक त्या व्यवस्था सोडायला तयार नाहीत. म्हणजे कायदा आहे, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आहे, पण जर आपण त्याला वेगळं नाव देऊन जर अशा पद्धतीनं त्या व्यवस्था जर आपण सोडायला तयार नसलो तर असे सामाजिक कायदे कितीही प्रभावी पद्धतीनं अंमलात आणायचं ठरवलं, शासनानं ठरवलं किंवा काही ठरवलं तरी जोपर्यंत समाज या पद्धतीनं मानसिकते आपल्या स्वतःचे बदलत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी अशक्य आहेत. आणि आपण त्याच्यात किती गुंतून पडलोय हे जोपर्यंत समाजाला कळत नाही तोपर्यंत आपल्या प्रगतीचं दार आपणच बंद केलेलं आहे असं मला जाणवतं. अगदी बरोबर आहे. आता जसं आपण म्हणतो की एक स्त्री शिकली की संपूर्ण कुटुंब शिकतं, एक स्त्री सक्षम झाली की संपूर्ण कुटुंबाला ती सक्षम बनवत असते. तर आत्ता जसं आपण म्हणालात की हुंडाविषयी वेगवेगळ्या नावानी त्या गोष्टी दिल्या जातात किंवा अगदी बालविवाहासारखा प्रतिबंधक कायदा आहे, पण मुलीचं वय वाढवून त्याच्या जन्मदाखल्यावरती दाखवलं जातं आणि लग्न केलं जातं. ॲक्च्युअल तो बालविवाहच असतो, हा गुन्हा आहे खरं तर. तर त्यावेळेला तिने कायद्याची मदत कशी घेतली पाहिजे एकूणच सगळ्या बाबतीत? नाही, कायद्याची मदतीला तुम्ही सांगितलं ना की तुम्हाला पोलीस व्यवस्था असेल किंवा अन्य व्यवस्था ज्या आहेत तर तुमच्या हाकेच्या अंतरावरती आहेत. म्हणजे पूर्वी जसं होतं की फार फरलांगभर चालत जावं लागेल आणि मग आपल्याला पोलीस स्टेशन लागेल, मग आपल्याला कोर्ट्स लागतील, अशी कुठेही व्यवस्था नाहीये. म्हणजे आज तसं बघायला गेलं तर कायदा आपल्या हातात आहे, ज्याला आपण म्हणूया की आपल्या एखादं बटन दाबलं तरी सुद्धा आपल्याला तो कायदा आपल्याला डिस्प्ले होणार आहे, आपल्याला कायद्याची पूर्ण माहिती होणार आहे. तसं एखाद्या घटना घडल्यानंतर ऑनलाईन कंप्लेंट आपल्याला खूप आपल्या एखाद्या
टॅबवरती आपल्याला अवेलेबल होणार आहेत. म्हणजे सायबर सिक्युरिटी सारख्या गोष्टी असतील किंवा अन्य कोणतेही FIR असतील, असे FIR ऑनलाईन सुद्धा आपण दाखल करू शकतोय. अशा व्यवस्था निर्माण झालेल्या आहेत. पण त्या व्यवस्था जरी निर्माण झालेल्या असल्या तरी त्या व्यवस्था निर्माण ज्यांच्यासाठी केलेल्या आहेत ते लोक किती जागरूक आहेत आणि ते लोक किती टेक्निकली साऊंड आहेत, हे खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे आम्हाला तर ही गोष्ट अनेकदा अशी पण जाणवते की काही रुरल भागामध्ये अजूनही ईमेल IDs क्रिएट करणं हे देखील कॉलेजेसच्या दृष्टिकोनातून खूप चॅलेंजिंग जॉब असतो की अनेकदा विद्यार्थ्यांचे ईमेल ID नसतात, ते ईमेल ID आपल्याला करावे लागतात आणि मग अशा काही अडीअडचणी आपल्याला निर्माण होतात. तर थोडंसं टेक्नॉलॉजीला देखील आपल्याला अजून लोकांच्या मध्ये पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावे लागतील. म्हणजे सगळ्यांनीच याच्यामध्ये सहभाग घेणं महत्वाचं आहे. फक्त एकट्या स्त्रीकडून ही गोष्ट होणार नाही किंवा एकट्या पुरुषाकडून पण ही गोष्ट होणार नाहीये. सगळ्यांनी मिळून मिसळून जर काम केलं आणि योग्य पद्धतीनं कामाचा एक भाग केला तर आपण ते यशस्वीपणे बघू शकतो. अगदी बरोबर. म्हणजे महिलांच्या बरोबरीनं पुरुष आणि पुरुषांच्या बरोबरीनं महिला आणि सर्वात बरोबरीनं एक माणूस म्हणून आपल्या सगळ्यांची, आपलं राज्य असेल, आपला देश असेल किंवा आपलं जग असेल, हे विश्वबंधुत्वाच्या दृष्टिकोनातून खूप चांगलं करणं ही आपल्या प्रत्येकाची प्राईम इम्पॉर्टंट नैतिक जबाबदारी असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. बरोबर. आणि सुरुवात आपल्यापासूनच आपण केली पाहिजे. कधी पण. अगदी बरोबर. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की कायद्याविषयीचं ज्ञान असणारी पण काही कुटुंब असतात. लहानपणापासून मुलामुलींना समसमान अशी सगळी माहिती दिली जाते. त्या पद्धतीनं ती मुलं पुढे जात असतात, वाढत असतात. पण हे सगळं होत असताना समाजामध्ये अशी मुलं हाताच्या बोटावर मोजण्या इतकी असतात. पण मग त्याच्याकडं बाकीचा जो उरलेला समाज आहे तो असं बघत असतो की ह्याला फार कळतं का, किंवा हा अतिशहाणपणा करतो का, किंवा ह्यानीच कशासाठी प्रत्येक वेळेला पुढे गेलं पाहिजे, म्हणून त्यांना मग खेचण्यासाठी म्हणून काही गोष्टी अवलंबल्या जातात. हे कितपत योग्य आहे? अशा वेळेला ज्यांच्याकडे खरंच ज्ञान आहे चांगलं, त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग त्यांच्यासाठी मग कसा केला पाहिजे असं वाटतं? नाही, बरेचदा असं होतं की आपल्याला जो बदल घडवायचा असतो ना समाजामध्ये, तर राजा शिवाजी जन्माला यावा पण तो दुसऱ्याच्या शेजारच्या घरात जन्माला यावा असं बरेचदा आपली भूमिका असते. तर नेतृत्व ज्यांना करायचंय ना त्यांना ह्या सगळ्या गोष्टींना धरूनच पुढं आपल्याला जावं लागणार आहे. म्हणजे मला जर नेतृत्व करायचं असेल आणि मला जर 4 लोकांना शहाणं करायचं असेल तर लोक मला शहाणपणाचा एक वेगळा अंगरखा घालून मला दगड मारणार आहेत. ही गृहीत गोष्ट धरली पाहिजे मी माझ्या मनाशी. जसं सावित्रीबाईंना माहीत होतं की सावित्रीबाईंनी त्या पद्धतीनं लोकांचे धोंडे खाल्ले म्हणून आज आपण शिक्षणाच्या दृष्टिकोनातून इतकं पुढे आलो आणि आज आपण लोकांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करू शकतोय. मला जर नेतृत्वाच्या भूमिकेमध्ये यायचं असेल तर मला माझ्याबरोबर 10 लोकांना घेऊन जात असताना कुणी माझ्यावरती काही शिंतोडे उडवले तरी मी माझा मार्गस्थ होऊन चालत राहीन. ही भूमिका आपली पक्की असली पाहिजे. आणि त्या भूमिकेशी तुम्ही जर ठाम असाल तर आपलं ध्येय गाठण्यासाठी आपल्याला कुणीच अडवू शकत नाही असं मला वाटतं. अगदी बरोबर. म्हणजे चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रत्येकाकडून थोडे शिंतोडे पण खाल्ले पाहिजे, थोडंसं वाईट ऐकून पण घेतलं पाहिजे, पण आपल्या कामाशी आपण ठाम असलं पाहिजे. तरच स्वतःपासून विकास करायला थोडीशी मदत होऊ शकते. बरोबर. आता जाता जाता मला एक मॅडम असं विचारायचं आहे की पूर्वीच्या महिला सगळं शिकत होत्या, जसं वेळ प्रसंग पडेल तसं त्या पद्धतीनं त्या तोंड देत गेल्या. पण आत्ताच्या महिला, जसं तुम्ही मगाशी म्हणाल की कोणीतरी येईल, मला मदत करेल, मला सांगेल, मग मी करेन, याच्यापेक्षा स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे, स्वतः सगळं केलं पाहिजे. तर या दृष्टीने आत्ताच्या महिलांना तुम्ही संदेश काय सांगाल? एकूणच म्हणजे महिलाच असं नाही मला म्हणायचं आहे, सगळ्यांसाठीच तुम्ही काय संदेश द्याल की कसं नेमकं आपण वागलं पाहिजे? नाही, मी म्हणूनच परत सांगते की महिला दिवसाच्या निमित्तानं महिलांच्यासाठी काय काय घडलं जातंय किंवा काय होतंय, ह्या चर्चा आता आपल्याला बंद करून आपल्यातल्या ज्या काही पोटेन्शियल्स आहेत, म्हणजे मी तर म्हणेन की हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या स्त्रिया जरी खरोखरच सक्षम झालेल्या असतील ना, तर त्यांनी आसपासच्या आपल्या बरोबर असणाऱ्या अनेक लोकांना सक्षम करण्याची नैतिक जबाबदारी त्यांनी स्वतः देखील उचलली पाहिजे. म्हणजे मगाशी जे बोलले ते त्याचा अर्थ हाच होता की कुणीतरी येईल माझ्या मदतीला आणि मग मला काहीतरी मिळेल, हे म्हणण्यापेक्षा माझी पोटेन्शियल्स मला माहिती आहे, माझी ताकद मला माहिती आहे, त्या ताकदीचा पुरेपूर वापर मी करतो का किंवा मी करते का, ह्याचा जर विचार प्रत्येक माणसानं केला तर खरोखरच आता असं विचार करण्यासारखं, संदेश देण्यासारखं नाहीये. फक्त स्वतःला प्रत्येकानं ओळखावं, आपल्या क्षमतांना ओळखावं आणि आपली ध्येय जी आहेत ती गाठण्याच्या दृष्टिकोनातून तो प्रवास सातत्यानं चालू ठेवावा असं मला वाटतं. अरे वा. तर आज डॉक्टर नरवाडकर मॅडम, तुम्ही आपल्या सगळ्याच मैत्रिणींना खूप सुंदर अशी कायद्याविषयीची माहिती सांगितलीत. आणखीन वेळात वेळ काढून आज आमच्या स्टुडिओमध्ये उपस्थित झालात, त्याबद्दल मी संपूर्ण आकाशवाणी टीमतर्फे आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
धन्यवाद मॅडम. तुम्ही मला ही संधी दिलीत आणि माझ्यामध्ये असणाऱ्या पोटेन्शियल्सला मी माझ्या काही श्रोत्यांपर्यंत घेऊन जाऊ शकले, याबद्दल मी खरोखर मनापासून तुमचीही आभारी आहे. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. मैत्रिणींनो, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण पुढे जात असताना आपल्यातील कमतरतांच्यावरती जर मात करायला शिकलो तर कितीही संकट आली तरी त्या क्षेत्रामध्ये आपण यशस्वीपणे शिखर गाठू शकतो, असा आत्मविश्वास जागृत करणारी आजची ही मुलाखत होती. महिलांना कायदेविषयक संरक्षण याविषयी डॉक्टर पूजा नरवाडकर यांची प्रेरणा साठे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आता कार्यक्रमामध्ये जाता जाता एका छानशा गाण्याचा आनंद घेऊया. ओ सदके मैं जावा मेरी दिल जानिया, मैं शीश झुकावा मेरी दिल जानिया, तेरे नाम जो कर जावा कम है वो। तू सारे जहां से प्यारी मेरे भारत की बेटी है, सारे जहां पे भारी मेरे भारत की बेटी, दिल जान है शान हमारी मेरे भारत की बेटी, जीती रहो जीतती रहो। जो तेरे नैनों से टपके हर आंसू है अपना, जो तेरे होठों पे ठहरे वो गीत अब अपना, जो सीना तान के तू चल दे उठता है सर अपना, जा जी ले अपनी जिंदड़ी, सर पर हाथ है अपना, तेरा जो भी है सपना अब जिम्मा है अपना, सपने सच करने की तेरी बारी। ओ, तू सारे जहां से प्यारी मेरे भारत की बेटी है, सारे जहां पे भारी मेरे भारत की बेटी, दिल जान है शान हमारी मेरे भारत की बेटी, जीती रहो जीतती रहो। या छानशा गाण्यासोबतच आता आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आली. पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सर्व श्रोतृवर्गाला, सर्व मैत्रिणींना शुभेच्छा देऊन आजच्या कार्यक्रमामध्ये मी आपणा सर्वांची रजा घेणार आहे. पुन्हा भेटणार आहोतच एक नवा विषय घेऊन पुढच्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये.
तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादर करते श्रीयुत श्रीनिवास जरंडीकर यांना आणि मला प्रेरणा साठेला आता निरोप द्या. नमस्कार.